केंद्रीय निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकांची घोषणा। देशामध्ये 7 टप्प्यात पार पडणार मतदान। 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार। 7 टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर 4 जूनला मतमोजणी। मतमोजणीनंतर देशातील नवीन सरकार ठरणार। महाराष्ट्रात लोकसभा मतदारसंघांमध्ये पार पडणार मतदान। 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 टप्प्यात मतदान होणार। लोकसभेच्या 48 जागांसाठी देशभरातील मतदान बजावणार मतदानाचा हक्क। महाराष्ट्रात 2 टप्प्यात होणाऱ्या निवडणुका यावेळेस 5 टप्प्यात का, याचं केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण द्यावं। प्रकाश आंबेडकरांची मागणी। देशात लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुका होणार। निवडणूक घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग कटिबद्ध। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे प्रतिपादन। राहुल गांधींच्या वायनाड मतदारसंघामध्ये 26 एप्रिलला मतदान, तर नरेंद्र मोदींच्या वाराणसी मतदारसंघामध्ये 1 जूनला होणार मतदान। भारतामध्ये 97 कोटी नोंदणीकृत मतदार, 10,05,000 पोलीस स्टेशन ठिकठिकाणी असणार। लोकसभा निवडणुकीमध्ये 55 लाख ईव्हीएम मशीनचा होणार वापर। मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती। ज्यांचं वय 85 वर्षापेक्षा अधिक आहे किंवा जे दिव्यांग आहेत त्यांच्यासाठी घरी जाऊन मतदान घेण्यात येईल। त्यासाठी त्यांना फक्त एक फॉर्म भरून द्यावा लागेल। मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांची माहिती। निवडणूक प्रचारांमध्ये लहान मुलांचा वापर झाल्यास आयोग कडक कार्यवाही करणार। मुख्य निवडणूक आयुक्त यांचा पक्षांना इशारा। आगामी लोकसभा निवडणुका देशासाठी न्यायाचे दरवाजे उघडतील। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खडगे यांचं वक्तव्य। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।